शंकर महाराज मठावर 12 ते 3 हा टाइम बाधिकाच आहे. ते म्हणले काय महाराज म्हणले वाकडा तिकडा दारू पितोय हे करतोय, हा काय महाराज आहे का? कारण नाथपंथ काही लोकांनी घुसून दूषित केलेला आहे. तर महाराज त्यावेळेला मेंदाडेवाड्यात यायचे, मेंदाडेवाड्यात आजी घेऊन जायचे. आजी घेऊन गेल्यानंतर नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज आणि योगी श्री हरिनाथ बाबा यांना नम्र अभिवादन करून आजच्या प्रोग्रॅमची आपण सुरुवात करतोय देऊळगाथा या चॅनलसाठी. तर आत्ता मी इथे पुण्यामध्ये सहकारनगरमधील दत्त गोरक्ष मठ या ठिकाणी आहे आणि माझ्याबरोबर आहेत श्री सुधीर रानडे काका. तर आता हे सुधीर रानडे काका म्हणजे कोण? तर आपल्यापैकी खूप जणांनी सद्गुरू श्री शंकर महाराजांच्यावरची खूप साहित्यिक पुस्तकं वाचली असतील. तर त्यामध्ये श्री बापू रानडे किंवा श्री ज्ञाननाथजी रानडे हे नाव प्रामुख्यानं आपल्या वाचनात आलं असेल. तसेच काही जणांनी हे पुस्तक म्हणजे मी पाहिलेले श्री शंकर महाराज हे श्री ज्ञाननाथजी रानडेंनी शब्दांकन केलेलं पुस्तकसुद्धा खूप जणांनी वाचलं असेल. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे श्री ज्ञाननाथजी रानडे यांचे अध्यात्मातले पहिले गुरु श्री हरिनाथ बाबा. पण नाथपंथांची दीक्षा त्यांच्याकडून घेतल्यानंतर त्याच वेळेला श्री हरिनाथजी रानडे अनेक सिद्धपुरुषांच्या सहवासात आले. त्यापैकी सद्गुरू श्री शंकर महाराज, परमपूज्य गोविंद महाराज उपळेकर, त्यानंतर परमपूज्य दादा महाराज सातारकर, तसेच शंकर महाराजांचे अंतरंगी शिष्य डॉक्टर धनेश्वर. तर या सगळ्यांच्या सहवासात येऊन ज्ञाननाथजींनी आपला प्रपंच आणि परमार्थ याची तर उत्तम सांगड घातलीच, पण इतरांनाही खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि त्यांना अध्यात्म आणि प्रपंच हे दोन्ही गोष्टी अतिशय सुंदररित्या करायला शिकवल्या. तर त्यांचाच आध्यात्मिक प्रवास त्यांचेच सुपुत्र श्री सुधीर रानडे यांच्या तोंडातून आपल्याला आज ऐकायचं आहे. तर काका नमस्कार. नमस्कार. आता काका तुम्ही सांगू शकाल का की श्री बापू रानडे ते श्री ज्ञाननाथजी रानडे हा जो एक मोठा प्रवास झाला तर त्यामधले काय काय महत्त्वाचे टप्पे होते? शिवगोरक्ष एक म्हणजे आमच्या घरामध्ये नाथपंथ हा पहिल्यापासून आहे की आले आणि काही कारणाने बापू रानडे साधू झाले असं नाही. की आमचे आजी आजोबा हे नाशिक मूळ गाव आमचं आणि नाशिक मूळ गाव असताना आमच्या आजी आजोबा साईबाबांची प्रत्यक्ष सेवा 10 ते 12 वर्ष त्यांनी केली. साईबाबांचं येणं जाणं होतं. पुढं साईबाबांनी आमच्या आजोबांना सांगितलं की तू अन्नदान चालू कर. म्हणून साईबाबांनी काही चिल्लर दक्षिणा म्हणून आमच्या आजोबांच्या हातावर ठेवली आणि नाशिकला चोपडेवाड्याच्या समोर आमच्या आजोबा नारायणराव रानडे यांनी प्रथम आनंद भवन खानावळ चालू केले. त्यामुळे साईबाबांच्या कृपेने ती खानावळ खूप मोठ्या प्रमाणात चालली. अतिशय लोक म्हणजे बालगंधर्व कंपनी उतरायची, गाडगे महाराज यायचे. दादा लहान असताना गाडगे महाराजांच्या बोटाला धरून कीर्तनाला गेलेले आहेत. आणि त्यावेळची ह्या सर्वांच्या कृपेने महाराजांची श्रीमंती एवढी होती की त्यावेळेला त्यांच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याचा सोन्याचा कंठा होता. आपण आता जसं म्हणतो फॉर्च्युनर गाड्या उभ्या आहेत तशा त्यावेळेला बग्गीला महत्त्व असं बग्ग्या असायच्या.
तशा आमच्याकडं 3 ते 4 बग्ग्या होत्या. अच्छा. आणि 3 ते 4 बग्ग्या हे सगळं वैभव त्यानंतर जोरात चालायला लागल्यावर अनेक अधिकारी येते, सगळे जेवून जायचे. बालगंधर्व कंपनी यायची, सगळी ओळख होती सगळ्यांची. त्यानंतर सराफ कट्ट्यावर आमचं मोठं सराफीचं दुकान होतं. सराफीचं दुकान होतं. त्यानंतर काही वर्षांनी नाही म्हणलं तरी माणसाच्या स्वभावामध्ये फरक हा पडतो. पैसा आला की माणूस गुरुला आणि देवाला विसरतो, किंवा गुरुचा वापर हा फक्त आपल्या आयुष्यातली प्रश्न उत्तरं सोडवायला करतो. अध्यात्मासाठी गुरुचा उपयोग करून घेत नाही. त्याचप्रमाणे काही प्रमाणात असं घडल्यामुळं साईबाबांनी देह ठेवला पुढे. त्यांनी आजोबांना सांगितलं की तुमच्या घरामध्ये व्यक्ती चांगल्यापैकी जन्माला येणार, हा प्रसार आहे माझा म्हटले. त्यानंतर आजोबांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आणि सोनं खरेदी करून भाव डाऊन झाला. भाव डाऊन झाल्यामुळे तो हार्ट अटॅक त्यांना आला आणि त्यामध्ये हार्ट फेल त्यामध्ये गेले. ते आजीच्या डोक्यावर तो परिणाम झाला आणि आजी आमची वेळी झाली. त्या याच्यात सर्व लोकांनी पार लुटून नेलं, पूर्ण लुटून नेलं. म्हणजे दादाने मला आमचं घर दाखवलं, आम्ही ज्याने लुटलं ती भांडीसुद्धा दाखवली. शेवटी निर्मोह झाला तो, की शेवटी असं टिकत नाही कसं नाही. त्यामुळे हे झाल्यानंतर आता करायचं काय, डोक्यावर छप्पर उडलं सगळंच. ही 3 मुलं 3 मुली आणि हा मुलगा लहान. वरच्या आत्याचं आमच्या लग्न होऊन ती लांब गेलेली, काका दुसरीकडं. करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहिला. मग त्यावेळेला सुद्धा काही नाशिकमधली जी लोकं होती ती मदत करायची. मदत करून भिकन मामा शेठ म्हणून होते, त्यांनी आश्रय दिला आजीला. मग तिथं आजी संबंध आपले डबे तयार करणं, नोटांचा कारखाना आहे ना, तिथं डबे देणं करणं काम करायचे. आणि त्यानंतर पहिल्यापासून दादांना इकडची ओढ होती. आणि आजीने सुद्धा जे खांडव्याचे धुनी बाबा आहेत त्यांचे शिष्य वल्लीनाथ, त्यांची दीक्षा आजीने घेतली होती. म्हणजे हे आमच्या घराण्यात नाथपंथ आहे. मग पुढे हे सगळे दिवस फिरल्यावर गाडगे महाराज म्हणले तुझा आता इथली भाकरी संपलेली आहे, तू आता पुण्याला तुझं पुढचं हे कर. त्यावेळेला रेल्वेतनं बस यायला पैसे नव्हते. ते वल्लीनाथांना कळलं. त्यांनी सांगितलं की जा, अडचणीत आहे तर तू तिकीट काढून दे आणि पैसे द्यायच्याकडं. तिचे आत्तेभाऊ होते जोशी म्हणून. मग त्यांनी आले, तिकीट काढून दिलं, पैसे दिले. पुण्यात आल्यानंतर कोणी ओळखीचं नाही. उतरल्यानंतर सहज ही सुद्धा कृपा असते, सोडत नाही ते तसं. त्याप्रमाणे आमच्या खानावळीत CID अधिकारी जेवायला यायचे. ते स्टेशनवर भेटले आणि ते म्हणले गोदू हा अवतार कसं काय, तू इथं कसे काय. तेव्हा त्यांनी सगळा इतिहास सांगितला. अगं म्हटलं बदलले. मग रास्तापेठेत ते घेऊन गेले. त्यांच्या 6 खोल्या होत्या. तिथे एका खोली त्यांना ठेवलं आणि ते म्हणले मी तुमच्यावर अवलंबून राहणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. ते म्हणले तुझं लागेलागच तू इथं राहा. मग अशा परिस्थितीमध्ये आजांनी स्वयंपाक पाणी केलं लोकांच्या घरी जाऊन. त्याचप्रमाणे वडिलांनी आमच्या बापू नारायणनी यांनी गाड्या धुण्याचं काम केलं. वार लावून जेवले. पानबिडी माचीस विकली स्टेशनवर. अशा याच्यात वार आल्यानंतर ओढते इकडची आईची कृपा पूर्ण त्यांच्यावर. मग करता करता आई मेंदळीवाड्यात जायची. मैत्रिणी घेऊन जायच्या तिला की जरा डोकं ठिकाणावर आलं, व्यवस्थित झालं, जायला लागलं. तिथे गेल्यावर तिला ते आवडलं. पुन्हा काही दिवसमध्ये व्ही शांतारामच्या इथं राहिला होते. कारण व्ही शांतारामची आई
आणि आमची आजी या खास मैत्रिणी. अच्छा. तिथं काय, पण तिचा स्वभाव कडक होता. कोणाचे याच्यावर आपण राहायचं नाही. मग त्या याच्यात तिथं दादांनी त्या एरियामध्ये वेळेला काही 2-3 पिक्चरमध्ये कामं पण केली. बरं. माझा मुलगा, श्रीकृष्ण याच्यामध्ये कामही केली त्यांनी. मॉप्सिनमध्ये आत्याने केली. पण ती साईड त्यांना आवडली नाही. ते म्हणले हे काय बरोबर नाही आहे, आपल्या याचं हे नाही आहे. म्हणून ते म्हणले आपल्याला जमणार नाही. मग आजी म्हणली तू माझ्याबरोबर मेंदळवाड्यात चल, तिथं सिद्धपुरुष चांगले येतात, तू चल. त्याच्या आधी त्यांची हरिनाथजींची गाठ झाली. ती भेट की पर्वतीवर ते येऊन बसायचे. इथं मागं देवीचं ठिकाण आहे वाघजाई म्हणून. तिथं 2 गल खाणायचे मातीत आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, ते चिंचोके घेऊन बसायचे. ते झाल्यानंतर बरेच दिवसांनी कफनी घातलेले साधू पुरुष हातात गाय काळी घेऊन चरायला तिथे यायचे. ते भेटले जटा बेटा आणि तेजस्वी. मग यांना वाटलं गोरक्षनाथ आले म्हणून यांनी पाय धरले की गोरक्षनाथ भेटले मला. मग त्यांनी उठवलं. उठवून त्यांनी विचारलं अरे बाळा तू पळून आलायस का, काही केलंयस का, रागाने घरनं आलायस का, तू इथे रानात येऊन का बसलास. मी गोरक्षनाथांचा शिष्य आहे. गोरक्षनाथ नाही, गोरक्षनाथ शिष्य आहे, पण तुला आवड आहे. आता हे साधू मंडळी जी आहेत ती सुद्धा साधीसुधी साधू नव्हती. त्यांना सगळं दिसायचं मागचं की हा कोण आहे काय आहे सगळे. ते म्हणले अरे राजा तू आहेस आमचाच. म्हणून पाठीवर हात ठेवून त्यांना घेऊन आले. त्यावेळेला मंडईमध्ये बाबूंचं कावळ्यांचा वाडा होता, तिथं राहिला होती आजी. मग तिथं घेऊन आले. आजीला विचारलं की हा तिकडं बसलो तर मी आणलं तर काय झालं. नाही म्हणलं आवड म्हणून तो बसला जाऊन. मग येणं जाणं ओळख वाढली. हरिनाथजी कसब्यात असायचे. जे बाळकोबा मुंजोबा ठिकाण आहे तिथं हरिनाथजी बसायचे. हरिनाथजींचं कार्य तिथलं मोठं होतं की हरिनाथजी मुलांना शाळेला मदत करायचे, कपडे द्यायचे, नंतर पुस्तकं द्यायचे, त्यानंतर गरीब लोकांना मदत करायचे किंवा काही लोकांचे जे सांसारिक प्रश्न आहेत ते सोडवायचे. आजारांना या लोकांना औषधी माहिती असते त्यामुळे काही लोकांना औषधी द्यायची. अर्ध शिशीवर एकाला औषध दिलं, तो उडी टाकायला निघाला नदीत. त्याला धरला. ते म्हणले उडी का टाकतो. नाही म्हणले कंटाळू मी डोक्याला. चल म्हणले. त्याला नेला. बस म्हणले. पाला वाटला. पाला वाटून त्याच्या डोक्यावर थापला आणि बांधून टाकलं. बस 2 तास. 2 तासांनी सबंध त्याच्या नाकातनं एका याच्यातनं रक्त पडायला लागलं, काळं. पूर्ण रक्त पडल्यावर तो मोकळा झाला. अर्धशिशी बंद. अशी अनेक लोकांचे त्यांनी प्रश्न सोडवले. त्यामुळं कसबा भागामध्ये त्यांना अतिशय मानायचे लोक. त्यांचा डबासुद्धा अजून आपल्याकडे जाऊन 5 घरी ते भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून आणून धुनीला हे दाखवून मग हे करायचे. त्यांचे गुरु गोपीनाथजी. गोपीनाथजी हे त्या ब्रिटिश काळातले ग्रॅज्युएट. ते त्यांचे गुरु शिकलेले. ते यायच्या आधीमध्ये त्यांना संबंध शक्ती पूर्णपणे आत्मसात केले होते त्यांनी आणि ते संबंध शक्तिभक्त होते. उपासना शक्तीची असायची त्यांची. त्यामुळे त्यांचा फोटो जरी बघितला तरी त्याच्यामध्ये सजीवपणा आहे त्या याच्यात. आणि एकदा ते असे झाले, बसले. दादा होते की बापू बस म्हणले. बसला आणि नाथपंथाची झुंड त्यावेळेला आली. नाथपंथाची झुंड आली आणि ते म्हणले की आपल्याला जेवण द्यायचं. हरिनाथजी म्हणले पैसे एवढे कुठनं आणायचे झुंडीला, 300-400 साधू. ते म्हणले आपण गोरक्षनाथाचे शिष्य होत. त्यांनी लघवी करून सोन्याचा डोंगर केला, मग आपण त्यांचे शिष्य होत, आपण कशाला हे करायचं, काळजी करू नको म्हणले. म्हणून कोटाच्या ह्याच्यातनं त्यांनी एवढा रुपया काढला तांब्याचा जुना. त्याला मलम चोळले एक डबी काढून आणि दादानं सांगितलं धुनीत टाक, धुना चेतन कर. धुना चेतन केला. तासाने ते काढलं तर प्युअर सोनं होतं.
अच्छा. कन्हैलालकडे गेले दारा घेऊन. ते म्हटले प्युअर सोनं आहे. विकलं, त्या पैशातनं झुंडीला जेवण दिलं. अरे वा. आता काका अशा प्रकारे म्हणजे ज्ञाननाथजी रानडे हरिनाथ बाबांना भेटले, त्यानंतर पुढे त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. तर आता एक दुसरा असा एक प्रश्न खूप जणांच्या मनात येतो की जेव्हा आपण नाथपंथांची दीक्षा घेतो तर खूप वेळेला बाह्य उपचाराला महत्त्व दिलं जातं. म्हणजे ती शृंगी शैली किंवा कमंडलू हे धारण केलं म्हणजेच नाथपंथ होतो, किंवा असं मी सतत देवासमोर बसलो किंवा खूप पारायणं केली म्हणजेच मी त्या पंथाचा आहे, किंवा अलीकडे खूप असे गैरसमज म्हणजे संतांची शिकवण खूप साधी असते पण लोक खूप अवडंबर माजवतात. पण आता हे जे पुस्तक हे जे हरिनाथ बाबांच्यावरचं आहे, तर हे पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की नाथपंथ खूप वेगळा आहे, किंवा नाथपंथ प्रपंच परमार्थ छान करायला शिकवतो, पैसे बचत करायला शिकवतो, लोकांना व्यसनापासून मुक्त करतो आणि एवढं सगळं छान करतो. तर तुम्ही हल्लीच्या पिढीला या नाथपंथाबद्दल काही सांगू शकाल? हो, मुळामध्ये नाथपंथ जो आहे त्याच्यामध्ये सोहम उपासना आहे. हां. आणि सोहम उपासना म्हणजे नाकाने श्वास ओढायचा आणि टाकायचा हा नाही. हां. सोहम उपासना ही आंतरिक उपासना आहे. जसं माऊलीने हरिपाठात म्हणले, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हे बाह्य झालं की देवाच्या दारात तुम्ही क्षणभर जरी उभे राहिलात तरी चारी मुक्ती तुम्ही ओलांडल्यासारखं झालं. पण त्याचा उलटा जो अर्थ तुम्ही घेतलात तर त्याचा आंतरिक अर्थ असे, माऊलीने सुद्धा सोहम उपासना आहे ते नाथपंथाची होते. माऊलीसुद्धा निवृत्तीनाथ, कारण त्यांची जी परंपरा आलेली की शिव, उमा, त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञाननाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, आणि ही परंपरा 17वे आमचे परमपूज्य योगी ज्ञाननाथजी रानडे दादा, ही आमची परंपरा तिथपासून आलेली आहे. त्यामुळे नाथपंथामध्ये सध्याच्या गैरसमज भरपूर झालेले आहेत. कारण नाथपंथ काही लोकांनी घुसून दूषित केलेला आहे. जसं आपण नोकरी करतो तिथं लोक म्हणतात काय खातंय, बेकार खातंय. खातं बेकार नसतं, ती चालवणारी लोक ही खराब असतात, त्याच्यामुळे खातं खराब होतं. खातं खराब कुठलं नसतं. त्याप्रमाणे नाथपंथ हा दूषित आहे, झालेला आहे. नाथपंथ हा सोहम उपासक आहे. त्याप्रमाणे सोहम उपासना ही सगळ्यांनाच जमते असं नाही. एक गुरु एक शिष्य परंपरा आहे. पण माऊलींना वाटलं की एक गुरु एक शिष्य परंपरा आपण तोडून आपण सर्व लोकांना हे साध्य करून देऊ. म्हणून माऊली निवृत्तीनाथांना गारण टाकून हे सगळ्यांकरता उघडं केलं भांडार, आणि नाथपंथ वारकरी संप्रदाय हा एकत्र केला. अच्छा. माऊलीनी, माऊली सुद्धा नाथपंथाची होती. आणि नाथपंथामध्ये 12 आणि 18 हा विभाग आहे. की जसे आपण 92 कोळी 96 कोळी म्हणतो, कोकणस्थ देशस्थ म्हणतो, तसं त्याच्यामध्ये 12 आणि 18चा भेद आहे. 18चा हा शिवाचे कुळ म्हणू आपण, आणि 12 हे गोरक्षनाथांचे. की शिव याच्यामध्ये जारमणार उच्चाटन किंवा इतर ज्या काही उपासना आहेत त्या विचित्र पद्धतीच्या आहेत. त्या सगळ्या स्वच्छ करून गोरक्षनाथांनी 12 पंथ वेगळे केले. अच्छा.
आणि 12 पंथ वेगळे करून त्यांना प्रत्येकाला कामं दिली आणि स्वच्छ करून ही उपासनेचा प्रचार कसा करायचा. रावल जोगी के ते त्यातलेच आहेत. कसा करायचं हे गोरक्षनाथांनी शिकवलं. त्यामुळे नाथ पंथामध्ये जे लोकांनी दूषित केले हे चुकीचं आहे. बरोबर. फक्त मजा अशी आहे की भक्ती मार्गाला वारकरी संप्रदायाने महत्त्व दिलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये सगळ्या या युगामध्ये किंवा धावपळीमध्ये सगळ्यांनाच योग जमत नाही आणि योग हा अवघड आहे, सोपा नाही. कोणीतरी सांगितलं, येतात माझे इथे लोक भरपूर, आमची कुंडली जागृत झाली. कुंडली जागृत होणं हे काही चेष्टा का नाही आहे, काम नाही आहे की त्याला तपस्या भरपूर लागते, शरीर शुद्ध व्हायला लागतं, सगळं तुमच्या आतड्या कातड्यातली स्वच्छ होते तेव्हा कुठेशी ती जागृत येते. ती काय 10 रुपयात 15 रुपयात 100 रुपयात कुंडली जागृत नाही. हे लोक जे खोटं सांगतात, फसवतात जनतेला, हे चुकीचं आहे. आणि ह्याच्यामुळे अध्यात्मावरचा विश्वास लोकांचा उडतो. एक तर आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये देव भरपूर आहेत, त्यामुळे मुसलमानामध्ये एक अल्लाह, ख्रिश्चनमध्ये एक येसू, त्यामुळे त्यांचं देव एकच आहे. त्यामुळे कट्टरपणा त्यांच्यात आहे की एक देव, कट्टरपणा. आपल्या इथं 64 लाख देव, त्यामुळे कोणाची उपासना करावी हा प्रश्न पडतो लोकांना की याला धरावं का त्याला धरावं. एक तर जीवनातल्या आयुष्यातले प्रश्न सोडवायचे म्हणून आपण देवाकडे जातो, ओढीने देवाकडे कोण जात नाही. घरामध्ये काही प्रॉब्लेम झाला, कोणी गेलं तर पहिली लोक विचारतात देवाचं काय करू, देवाचं काय करू. त्यांनी उद्योग करून ठेवला आहे, ह्या मूर्ती करून ठेवल्यात, पितळी मूर्ती करून ठेवल्यात, चांदीच्या मूर्ती करून ठेवल्यात. करायचं काय आता ते गेल्यावर, ग्रंथ करायचे काय. पण असं म्हणत नाही की त्यांनी पैशाची थप्पी ठेवलेली आहे ती काय करू. बरोबर. ती घेतात आणि राहिलेल्या पितळी मूर्त्या किंवा फाटलेले ग्रंथही आमच्याकडे उरावर आणून ठेवतात. पण त्यापेक्षा त्याचा अभ्यास करा. चांदीचे टाक असतील तेवढे स्वतःकडे करतात. म्हणजे ही देवाबद्दल आपली ओढ आहे. देवाकडं आपण व्यवहार म्हणून बघतो, प्रेम म्हणून बघत नाही. आपण आईबापाशी व्यवहार करतो, मुलांशी व्यवहार करतो, मुलं आपल्याशी तसाच व्यवहार करतात. बरोबर. सगळ्यांशी व्यवहार करतो आणि माणूस जगतो हा अहंकारात मी मध्येच जगतो. कारण जन्माल्यापासून त्याला पहिलं शिक्षण दिलं जातं त्या अहंकाराचंच दिलं पाहिजे, दिलं जातं. बरोबर. की जन्माला आल्यापासून ते मग आई सांगते की हा तुझे बाबा, हा तुझा काका, हा तुझा मामा, हे करू नको, याच्याशी बोलू नको. म्हणजे पहिली शिकवण तिथपासून चालू होते, रुजवायला सुरुवात होते. पण त्याच्या आयुष्यात पुढं जर गुरु भरपूर भेटतात, मार्गाला लावणारे गुरु भेटतात, चांगल्या वाईट, पण त्याच्या आयुष्यात जर सद्गुरू भेटला चांगला तर मात्र त्याचं आयुष्य सगळं बदलतं. अंधारातनं तो उजेडात येतो. आणि शंकर महाराज काय, उपळेकर महाराज काय, जंगली महाराज काय, या सगळ्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्यामुळे नाथ पंथामध्ये 12 पंथ आहे. हे नुसतं जसं बाह्य आपण लिहिलं इन्स्पेक्टर म्हणून ओळखतो, परंतु इन्स्पेक्टर इतर त्याच्या राहणीमानावरून ड्रेस नसला तरी ओळखता आला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ते तुमच्या वागणुकीत दिसलं पाहिजे. कारण त्याच अनुषंगानं या पुस्तकात बरेच म्हणजे उदाहरण, जसं त्याने अभ्यास केला योगिक प्रक्रियेमध्ये तर त्याच्या ते चेहऱ्यावर शरीरावर फरक दिसतो. तसं तुम्ही अभ्यास करा, हे करा, तुम्हाला बाह्य यायची सुद्धा गरज नाही. हे का ठेवले, माळ का ओढतो, लहान मुलाला आपण शाळेत जा म्हणतो का, तर त्याला गोडी लागावी,
त्याला खाऊचा डबा देतो, पुढं माळीची पाटी देतो, आवड लागेल. तशी तुम्हाला अध्यात्मात बैठक पक्की व्हावी म्हणून तुम्हाला पहिली माळ देतात, म्हणजे तुमची बसायची सवय लागली. पुढं तुम्हाला तुमचे याचे ग्रंथ वाचायला सांगतात की ग्रंथ हे आपले गुरु आहेत आणि ग्रंथातून हे मंत्र आहे, त्या मंत्राचा परिणाम आपल्या शरीरावर होतो वाचनामुळं. त्यामुळे ग्रंथाला महत्त्व आहे आणि तुमची बैठक चांगली होते. त्याच्यामुळे 3-3 तास तुम्ही बसू शकता, पाठीचा कणा ढिल्ला होत नाही तुमचा. बरोबर आहे. त्याकरता ग्रंथ वाचन करायचं. पुढे सगळं जाऊन जाऊन तुम्ही त्या आनंदाला जाता की हे सगळं बाजूला राहतं आणि फक्त राहते सोमपास. पण हे सांगणारे हल्ली लोक कमी आहेत. म्हणून संतांनी भक्ती मार्गाला महत्त्व जास्त दिले की सध्याच्या काळामध्ये तुम्ही भजन करा, तुम्ही प्रवचनाचं ऐका, सत्संग करा आणि जास्तीत जास्त तुम्ही जप करा. नामस्मरण. त्याचा परिणाम तुमच्या याच्यावर होतो आणि तुम्ही त्या पदाला जाता. जसं खार जमिनीवरनं मुळावर जाते, मुळाकडनं बुंद्याकडे जाते, बुंद्याकडनं फांदीकडे जाते, फांद्यावर जात जात ती टोकाला पोचते, वेळ लागतो. पण माकड काय करतं, शेपटीच्या आधारावर इकडून इकडं उडी मारतं. त्याला वाटतं आपण लवकर पोचलो, पण जर उडी चुकली तर खलास. बरोबर. योग मार्ग हा असा आहे की माकडाचा मार्ग आहे, जर चुकला तर तुम्ही वेडे होता, तुम्ही धड वर नाही आणि खाली नाही, अशी परिस्थितीतली लोक मी बघितलेली आहेत. त्यापेक्षा भक्ती मार्ग हा सगळ्यात चांगला. देवापेक्षा सुद्धा संतांना मानावं. देवांच्यात सुद्धा विकार होते, सारखं पाळायला लागायचं त्यांना, तसं संत कुठे पाळायले नाही. त्यामुळे संतांना महत्त्व जास्त आहे. म्हणून माऊली काय तुकाराम यांच्यासारखे संतांनी आज जग बदललं आणि शंकर महाराजांसारखे सिद्ध पुरुष यांनी बदललं. की शंकर महाराज त्यावेळेला मेंदळेवाड्यात यायचे, मेंदळेवाड्यात आजी घेऊन जायचे. आजी घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा महाराजांनी बघितलं नाही. त्यानंतर ते म्हणले काय महाराज, म्हणले वाकडा तिकडा दारू पितोय, हे करतोय, हा काय महाराज आहे का, असं आईला त्याने विचारलं. आई म्हणले तो अजून आंतरिक काय तुला माहीत नाही येत नाही. मडकं बाहेरनं कसं दिसेल तरी आतमध्ये त्याचं गारवं तुला मागून कळेल. तू चलत राहा. गेले आणि एक दिवस शंकर महाराजांनी दृष्टी त्यांच्यावर टाकली आणि फाटीवर फटका जो मारला आणि बाप्या इकडे ये म्हणले. म्हणून ओढलं त्यांना आणि धरलं पोटाची. झालं, त्यांच्यावर प्रक्रिया झाली. त्यांना काय कुठं गादीवर बसून मंत्र देऊन अशी काही गरज नव्हती. त्यामुळे झाली प्रक्रिया, संपलं. ते झाल्यानंतर महाराजांना ओढ लागली, या नाही ओढ लागली, जायला लागले त्यांच्याबरोबर. सगळीकडे महाराज त्यांना घेऊन जायचे. ताईसाहेब मेंदळे, रावसाहेब मेंदळे दादा महाराजांकडे जायचे मुंबईला. नंतर ते त्यावेळेचे गव्हर्नर होते चुनीलाल मेहता, त्यांच्याकडे जायचे, तिथं असायचे, देखणेवाड्यात असायचे, सगळीकडे त्यांना घेऊन जायचे बरोबरने. बऱ्याच वेळेला महाराज यांच्या पाठीवर बसले मानेवर आणि चल म्हणले घेऊन मला देखण्यांकडं. आणि मुद्दाम बसले की महाराज त्यावेळेला कडक असायचे, तरुण होते ना, गॅबर्डिन पॅन्ट शर्ट कडकमध्ये असायचे, मग त्यांना राजकपूरच म्हणायचे, देखणे होते दिसायला. त्यामुळे बसले की असे पाय सोडायचे महाराज, क्या खवळतोय का, चिडतोय का. महाराज म्हणजे काय तुम्हाला करायचं ते करा. केस ओढायचे, वीस काढायचे, उद्योग करायचे. कारण या मंडळींचं काम असतं की हा खरा शिष्य माझा राहतोय का पळतोय, ही परीक्षा असते.
त्या परीक्षेत तुम्ही उतरला पाहिजे. ते सगळ्यातनं गेले. मग म्हणले बापे आपला फिट आहे. मग अगदी समाधीसुद्धा दारांच्या हातनं दिली, ज्ञानराजींच्या हातनं दिली. की आधी 6 महिने त्यांनी जागा दाखवली, मालपाणींची जागा सगळ्यांनी येऊन दाखवलं. ती सातारा आणि पुण्याची बॉर्डर आहे. ती जागा दोघांची मध्ये आहे, ती बॉर्डर आहे. ती सगळ्यांना दाखवलं, जागा केली, इथं समाधी घेणार सगळं झालं. तो दिवस आला, सगळे याच्यातच होते. खिचडी तयार करून सगळ्यांना घातली. मेंदळेवाड्यामध्ये खिचडी तयार करून घालून हाताने ढवळली, सगळ्यांना खायला घातली. आणि जो दिवस आला त्या ढेकणे मामींच्या इथं राहिले. आणि ढेकणे मामींच्या इथं दार लावून घेतला, आवाज येईपर्यंत एक मुलाला सांगितलं आणि सांगितलं बापूला वर जायला सांगितलं पर्वतीवर आणि उलटं गुरुचरित्र वाचायचं आणि निरोप आला की यायचं. त्याप्रमाणे पर्वतीवर दादांनी चालू केलं वाचन. वाचन चालू केल्यावर 51 अध्याय चालू करायला आलं महाराज. 50 अध्याय की मार्गन देह ठेवलं, चल. ढेकणे मामींचा मुलगा आला, गेले महाराज होते सगळे. बाह्य दृष्टीने हे शर्ट जुना झाला म्हणून टाकतात, परंतु ते कुठेही जात नाही. शरीर फक्त जाते, पण ते त्यांची शक्ती ही ठेवून देतात. तशी महाराजांची शक्ती होती वर, ब्रह्मरंध्रात त्यांनी ठेवला होता. आणि त्यांना निरोप द्यायचा. त्यावेळेला न्यायरत्न विनोद ते तिथं होते, त्यांना बोलवलं. दादा आणि ते दोन्ही खोलीत थांबले. मग तार तांब्याची आपल्याकडं आहे त्यांची, ती लावली आणि कानाला लावली त्यांनी. तेव्हा महाराजांनी सांगितलं की बापूला पाठवून आळंदीची माती, पाणी, फुलं माऊलीच्या याच्यावरची, जंगली महाराजची माती, फुलं, पाणी आणि माळी महाराजांची असे घेऊन यायचं. माझ्या इथं समाधीला ठेवायचं आणि मग समाधी द्यायची. मग महाराजांनी हे आपले जे ड्रायव्हिंग शिकवणारे कुलकर्णी आहेत शनिवारवाडीच्या तिथं, अजूनसुद्धा आहे त्यांचं. मग त्यांनी गाडी दिली दादांना, सगळं गोळा केलं आणि आणलं. त्याची दादांच्या हातनं समाधी केली. त्यामुळे कुठेही महाराजांनी अवडंबर दाखवलं नाही शंकर महाराजांचं माझं. आता जे चाललंय या गोष्टी बरोबर नाहीत. महाराज दारू प्यायचे, पण दारूचा अर्थ काय होता माहिती का? दारूचं वाळ्याचं पाणी करून आमच्या आईला त्यांनी पाजलेलं आहे. हा अनुभव आमच्या घरात आहे की ढेकणे मामींच्या इथं राहिला असताना हट्टून राहिले आमच्या आईबरोबर की तू मला आंघोळ घाल. आई म्हणली मी 4 फूट, तुम्ही 7.5-7 फूट, कशी आंघोळ घाल? ढेकणा मी म्हटलं काय तिच्या मागे मुलीच्या लागल्या? नाही म्हणले आज अष्टमी आहे कालीची, आज कालीची पूजा आहे, तिनेच घालायला पाहिजे. झालं नाही वगैरे तेव्हा मामीने बादली ठेवली, धोतर ठेवलं ओचे करून, घाल म्हणजे आंघोळ घालायला घेतले तर 8 वर्षाची मुलं एवढी होती. अच्छा, 8 वर्षाची मुलं. अंग पुसलं, सगळं आणलं बाहेर. तिथं कांबळं होतं, ते कांबळं आईने झटकून टाकलं. जुनाट उशी होती मळलेली, ती टाकली. पण तिथं काय पूजा म्हणजे काय, ते गंध लावणार का बसणार का काय, तिथं सगळंच आवर काम. बसले तिथं आणि म्हणले मनू दारूची बाटली आण. दारूची बाटलीने प्याला आणि ओतलं आणि आता म्हणले हा कुंकू काढलं, कुंकू तिच्या कपाळाला लावलं. आज काली उपास पूजामध्ये. आणि ओत म्हणले दारू, ओतली, ग्लास भरला आणि म्हणले पी आता. ती म्हणले आत्तापर्यंत मी एवढं केलं, आता दारू नाही पिणार म्हणले. रडायला लागली. मामी म्हणलो काय तिच्या मागं लागलं, एवढं आता आंघोळ घातली तुमच्या? नाही म्हणले आज प्रसाद प्यायलाच पाहिजे. रडत रडत आईने दारूचा ग्लास तोंडाला लावला. तोपर्यंत दारूचा वास. पण ज्या वेळेला पहिला गोड घेतला त्यावेळेला वाळ्याचं पाणी होतं. अच्छा, ही त्यांची ताकद.
आणि लोक त्यांच्या याला दारू लावून प्रसाद म्हणून पितात. काय चेष्टा करतात. बरोबर आहे. त्यांची ताकद आहे. माळ शुगर फॅक्टरीच्या दारू सोडली त्यांनी. पी म्हणले, तुला जेवढी प्यायची तेवढी मी पितो. सगळं बार मोकळा केला. पैजेप्रमाणे त्यांनी सोडली दारू. बदललं. महाराजांना काही नाही. अहो ती शक्ती केवढी आहे. त्यांनी ज्यांचा आयुष्यामध्ये दारून पराभव झाला आहे दारूमुळं, ती सुटावी म्हणून सिगारेट ओढायची. सिगारेट किती घ्यायची, बोटं जळली होती त्यांची. आपल्याशी बोलायला खालच्या पट्टीत राहावेत म्हणून सिगारेट हातात द्यायची. आणि आपण बघितलं तर दूर वर जातो, जाळ वर जातो. आपण उलटी गाडी धरली तरी. त्याप्रमाणे तुम्ही अध्यात्मात सुद्धा वर जा. अच्छा. खाली येऊ नका, वर जा. वर जा म्हणून तो. अच्छा. ही सिगरेट. सिग म्हणजे रेट ना, ढकल. त्या आयुष्यात तुम्ही आणि सिगरेट ओढतात लावतात, चुकीची गोष्ट. त्यामुळे तिथं सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्या चुकीच्या दाखवल्या जातात. महाराज तसे कोणाच्याही अंगात येत नाहीत. प्रवेश आम्ही बघितलेला आहे. महाराजांना जरी बघितलं नसलं तरी त्यांचा प्रवेश बघितलेला आहे. त्याने काही खुणा सांगितलेल्या आहेत. त्या खुणा असतील तरच महाराज. महाराज सगळ्यांचे आहेत. महाराज परदेशात सुद्धा होते, इथं सुद्धा आहे. महाराज फक्त आमचेच आहेत असं नाही. प्रत्येकाला अनुभव वेगवेगळे आहेत. पण त्याचा अतिपणा करून चालत नाही. जसा नाथपंथामध्ये अतिपणा झाला, मर्डर करणारे घुसले, दूषित झाला पंथ. बरोबर आहे. तसा प्रकार झाला तो होऊ नये, तिथं टाळावा. पैसा हा नकोय. पहिला आम्ही जायचो, काही नव्हतं तिथं. आता आम्हाला दर्शन मिळत नाही तिथं. महाराज असताना सुद्धा प्रवेश व्हायचा. महाराज रात्री 1:30ला घरी यायचे अंगात प्रवेश होऊन. आम्ही चहा करायचो आणि पाजायचो. म्हणून महाराजांची खुर्ची आहे. आम्ही महाराजांच्या खुर्चीला, ही लागूनकडे खुर्ची होती आणि लागूनच्या इथलं कोणी विकली. ते आमचे ठाकूर म्हणतात, त्यांनी ती 1.5 रुपयात आणून ठेवली. त्यांची टोपी आहे, तार आपल्याकडे, माळ आहे, या गोष्टी. पण याचा बाजार आम्ही कुठेही करत नाही. काका, आता ह्या पुस्तक जे आहे मी पाहिलेले श्री शंकर महाराज, हे तुम्ही मला बरेच वेळा सांगितले की महाराजांच्यावर लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे. आणि ते पण डॉक्टर धनेश्वरांनी श्री ज्ञाननाथजींना येऊन जी प्रेरणा दिली, तर त्यामधून हे पुस्तक तयार झालं. तर त्याची कथा थोडक्यात काय आहे? मजा अशी आहे की शंकर महाराजांवर कुठेही लिखाण नव्हतं, पुस्तक नव्हतं. महाराज म्हणजे दारुडा, 8 ठिकाणी वाकडा, वेडा, हीच माहिती लोकांमध्ये होती. म्हणजे एकाच्या घरी मी जायचो वायरिंगच्या कामामुळे. त्यांनी मला सांगितलं, कोण तू? शंकर महाराज ना. अष्टावक्र व्हायचा, त्या ताईसाहेब मेंढाळ्याकडे कीर्तनात नाचायचा तोच. आणि काही दिवसांनी पूजेला स्वतःच तिथं होती, पूजा सांगायला. की लोकांना बाह्य बघतात पण आंतरिक काय हे लोक बघत नाही. अष्टावक्र की महागीता आहे यांच्यावरच सगळे. त्यावेळेला समाधी दिल्यानंतर अष्टमीला यांची प्रवचनं व्हायची सगळ्यांची. त्यावेळेला डॉक्टर तिकडून इकडे यायचे. जुनी कुठे होती आमची. डॉक्टर इथं यायचे, दादांना भेटायचे, बोलायचे, जायचे, गप्पा मारत जायचे. नसले तर मी असायचो. मला म्हणायचे, बापू कुठे आहे? बरं, उंच शरीर असते त्यांची, शर्ट एवढा पांढरा, खाली लेंगा आणि काठी, आणि तेजस्वी व्यक्तिमत्व. बापू कुठे? मी सांगायचो कामावर घे. बरं, मी म्हणतो बसा, पाणी प्या, चहा करून द्यायचो. चहा घ्यायची. बस म्हणजे प्रसाद मिळाला मला. आईला सांग पिठलं भाकर राहिली. मग त्यांनी इथं दादांना सांगितलं की हा महाराजांचा आदेश समज. महाराजांनी सांगितलंय की शंकर महाराजांवर पुस्तक तूच लिहायचं, लिखाण नाही, तूच लिहू शकतोस.
ते म्हणले तर महाराजांचं तुमच्या तोंडातून आदेश म्हणल्यावर प्रश्नच नाही. मग आमचे पुस्तकाचे लिखाण करणारे जे गोविंद गोखले आणि अरुण गोखले आहेत ते यायचे दोघं पितापुत्र आणि सगळ्या पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं. मग दादांनी सांगायचं आणि त्यांनी लिहायचं हे कार्यक्रम चालू होता. आणि शंकर महाराजांवर सर्व पुस्तक दादांनी तयार केली. त्यामुळे ते पुस्तक जिवंत आहे. ते अनुभव जिवंत आहेत, कुठं लिखाण म्हणून केलेलं नाही आहेत. त्यामुळं त्या पुस्तकाची 18वी 19वी आवृत्ती काढलेली आहे. संत कृपेने पहिलं मासिक ते पुस्तक ते त्यांचा हे होता की 100 असे हे पुस्तकं छापले जे लोकांना माहीत नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शंकर महाराज हे पुस्तक पहिलं छापलं. त्याप्रमाणे जंगली महाराज त्याच्या आधी पुस्तक छापलेलं आहे बाहेरून. त्याच्यानंतर विठामाई जोगन, दादा महाराज सातारकर, विश्वनाथ महाराज रुकडीकर, पिंडे पिंडाचा ग्रासू ही पुस्तकं त्याच्यानंतर सगळे निघालेली आणि ही पुस्तकं ग्रंथ आहेत, सगळे जिवंत आहेत. कुठेही लिखाण व्यापार व्यवहार म्हणून नाही आहेत. त्यामुळे ही पुस्तकं कुठं बाजारात मी ठेवलेली नाही विकायला. ज्यांना तहान लागली तो बरोबर इथे येतो, बरोबर आहे, आणि पुस्तक घेऊन जातो. आणि आपण आहोत ते प्रचारक आहोत. आपण त्यांचा प्रचार करायचा. आपण भाट आहोत. जंगली महाराज जशी यांची माहिती नव्हती, जंगली महाराजांची माहिती नव्हती. जंगली महाराजांवर पहिलं पुस्तक 2 रुपये किंमत आहे त्याची. पहिलं छापलं. जंगली महाराज कोणी म्हणायचे मुसलमान आहेत, त्यांचे गुरु मुसलमान आहेत, हे आहेत ते आहेत. पण बाबांचं आणि त्यांचं येणं जाणं होतं. हरिनाथजींचं त्यांचं मित्र होते, भेटायचे जायचे. तेव्हा टेकडी होती, जंगल होतं, त्यावेळेला जाऊन बसायचे. तेव्हा माहिती करता करता महाराजांना कळलं की राणीच्या बंडामध्ये ते सरदार होते. 1857 राणीच्या बंडामध्ये ते सरदार होते, लढाया लढलेत ते. आणि तिथून उपरती झाल्यामुळे तिथनं ते निघाले. आणि भारी माणूस तो, म्हणजे राजयोगातला माणूस तो. उंचापुरा, तेजस्वी, जटा एवढ्या आणि हात खालपर्यंत गुडघ्यापर्यंत. आणि फिरत फिरत इकडं आले, टेकडीवर बसले. म्हणून लोकांना काही अनुभव आले म्हणून जंगली महाराज म्हणून त्यांचं नाव ठेवलं. पायामध्ये त्यांच्या चांदीचा तोडा होता. मग महाराजांकडे जाऊन येऊन दोघं जायचे. मग झुंडीला जायचे नाथपंथाच्या ह्याच्यात. त्यावेळेचे जे राजे होते, त्यांचं नाव आहे पुस्तकामध्ये, राजे होते, त्यांनी विचारून त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. आणि नाथपंथाचं नाव त्यावेळचं जंगली महाराज उर्फ जागरनाथ हे त्यांचं नाव आहे. मग तेही नाथपंथी आहेत. हे अप्रकाशित व्यक्तींची पुस्तकं सगळी अशी अनुभवलेली ही छापलेली आहेत. त्यामुळे शंकर महाराज हे पहिलं पुस्तक डॉक्टरांच्या प्रेरणेने धनेश्वरांच्या लिहिलेले. धनेश्वर पोचलेला माणूस प्रशस्त. उपळेकर तसंच लिहिलेलं आहे. उपळेकरांना मी स्वतः दर्शन त्यांचं मला 7-8 वेळेला झालेलं आहे. मी 8वीत असताना चुलते आमचे साखरवाडीला राहायचे. जायचो त्यांच्याबरोबर की ते घेऊन जायचे आम्हाला, चला म्हणून. मग गेलं की आता हे अवस्थेतली लोक, आपल्याला बाह्य वेगळं दिसतं, या अवस्थेतली लोक आहेत. कुठं धोतर तोंडात धर, गोल फिर, इकडं पळ तिकडं पळ. आपण म्हणजे काय वेळेवेळे आहेत की काय काय. म्हणजे मी लहान होतो, मी म्हणजे काय रोमा आहेत काय कळलं ना मला. धोतर तोंडात धरतात काय, बुक्का त्या ह्याला लावतात काय फोटोला. मला प्रसाद द्यायचे, त्या बुक्क्यामध्ये केळं यायच्या कालवायचं काय आणि घे प्रसाद म्हणायचं. आता बुक्क्यातलं केळं राव काय काय आवरू व्यक्तिमत्व. मी सांगायचो बापूचा मुलगा मी की 15 ते 20 मिनटं अर्धा तास घालवायचे. कोण बापू, कुठला बापू, सोलापूरचा बापू, कोल्हापूरचा बापू. मी म्हणायचं राव यांना 56 सांगतोय तरी कळत नाही.
अहो म्हटलं बापू मेंदळेवाड्यामध्ये होते ना ताईसाहेब मेंदळ्यांकडं. मग 15-20 मिनिटांनी म्हणजे हा तो बापू आहे, हापचड्डी घालायचा, सतार वाजवायला होता ताईसाहेबांच्या बरोबर, तोच ना बापू शंकर महाराज. मग लिंक लागायची. मग म्हणायचे जायच्या आधी त्याने मला सांगितलं त्या बापूला सांग भगदाड पडले मागं, पाल्यासकट मुळा आत गेला म्हणले, जा सांग त्याला. तर काय खूपच गूढ सगळं. त्यांचे शब्द आपल्याला काय कळणार. मग दारानं सांगितलं, दारा म्हणले आलं माझ्या लक्षात काय सांगितलं. हसायची. आमच्या बहिणींचे लग्न होत, आईने विचारलं नुसतं म्हणजे गडबोले 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 म्हणजे काय गडबोले. ते गोडबोल्यांचं स्थळ आलं तिला सोलापूरची. काका आणि तो पण अनुभव सांगा उपळेकर महाराजांचा, की त्या पुस्तकात आहे की ज्ञाननाथजी मला वाटते परीक्षेला बसले आणि ते 8 पेपर त्यांना क्लिअर करायचे होते आणि त्यामध्ये ते म्हणले की हरिपाठ खिशात ठेवून तू पेपर लिही. आणि शेवटी पण एक संदेश दिला होता की केवळ हरिपाठच वाच आणि तोच पुढे तारू शकेल. तर त्याबाबत म्हणजे मुळामध्ये काय आहे की हरिपाठ हा माऊलीने सगळ्याचं सार काढून दिलेलं आहे. हरिपाठ लोकांना बारीक पुस्तक वाटतं किंवा काय 28 अभंग आहे, काय विशेष नाही, परंतु त्याच्यामध्ये खूप महत्त्व आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये योगिक भाषा आहे. तुम्ही जर हरिपाठ बारकाईने वाचला तर त्याच्यामध्ये योगिक भाषा आहे. जसं आत्ता मी सांगितलं देवाची द्वारी कोण उभा, पण आंतरिक आहे देहाची द्वारी. देहाच्या दारामध्ये आत तुम्ही डोकवा, परमार्थ आत बघा. आणि क्षण कुठला, घड्याळाचा क्षण नाही, क्षण जन्मापासून मरणापर्यंत तो क्षण. त्यावेळेला तुम्हाला चारी मुक्तीचा आनंद मिळेल. म्हणून हरिपाठाला किंमत जास्त. आणि हरिपाठ हा सांगावा त्या लेवलनी तर आप्पा किंवा तुमचे हेच उपळेकर महाराज. म्हणजे आप्पा म्हणजे डॉक्टर धनेश डॉक्टर, तेच हरिपाठ. त्यामुळे ते म्हणले तुला क्लिअर व्हायचं आहे ना खिशात ठेव, रोज म्हणतोस तू खिशात ठेव, सगळी कामं होती. म्हणून आमच्या इथं सुद्धा प्रत्येक येणारा माणूस हा हरिपाठ वाचतो आणि गुरुचरित्र पारायण महिन्यात एकदा करतो. की शंकर महाराज सांगितलं जिथं गुरुचरित्र पारायण तिथं माझं वास्तव्य आहे. आता काका हे जे पुस्तक आहे ना त्यामध्ये शेवटी एक खूप सुंदर पॅराग्राफ आहे की समाधी घेतल्यानंतर 34 वर्षांनी म्हणजे 1981 साली जो श्री शंकर महाराजांचा एक संदेश आला की माझ्या बाह्य कृतीला भुलू नका, वृद्धिसिद्धीच्या मागे लागू नका, तुमच्या जीवाचे कोडे तुमचा आत्मारामच सोडविल, माझं अस्तित्व तिथं आहे हे ओळखा. आता कित्येक जण हे पुस्तक घेतात, वाचतात, घरी ठेवतात, पण तरीसुद्धा एक ह्या संदेशाकडे अलीकडच्या काळात खूप दुर्लक्ष होताना दिसतंय. कारण ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी लोक करतात. एक म्हणजे नॉर्मल जीवन असताना व्यवस्थित असतं, परंतु अध्यात्मात कुठं जायला लागले तर त्यांचा अहंकार वाढतो की ज्या गोष्टी व्हायला नको आहेत त्या गोष्टी अहंकार त्यांचा वाढतो. म्हणजे आता घरी नॉर्मल वागत असतील ना तर अध्यात्मात कुठं जात असेल बैठकीला इकडं तिकडं तर घरी आल्यानंतर मुलाला म्हणा टी व्ही बंद कर, असं जाऊ नकोस, माझा ध्यानाचा वेळ आहे, ध्यानाचा वेळ काही इकडं जायचं नाही, हॉटेलमध्ये जाऊ नको, बाहेर. अरे का तुम्ही बोलतोपर्यंत हा अवडंबर का करता तुम्ही. आणि जे उरते नाथपंथाकडं बघते ते रिद्धी सिद्धी करता की मला काहीतरी मिळावं, मी लोकांचं छाछू गेलं की हे होते, याच्याकडं जास्त. आणि माऊलींनी तर हरिपाठात सांगितले रिद्धी सिद्धी निधी अवघीचं उपाधी
जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धीला त्याने हे टाकले की नको, त्याच्यामध्ये तुम्ही अडकता, पुढे जात नाही. जशा अंगात येणाऱ्या बायकांना महत्त्व वाटतं की माझ्या अंगात देवी येते, तुझी लायकी आहे का तेवढी? बरोबर. अहो ही ताकद केवढी आहे. सूर्य अंगात आला म्हणण्यासारखे हो. त्याचे किरण आपल्या घरात येतात, उजेड पडतो, प्रकाश पडतो. तसं ह्या शक्ती आपल्याला तेवढी लेवल असेल तर टच करतात, आणि टच करून आपण त्या अवस्थेत जातो. ॲक्च्युली अंगात येणाऱ्या बाईला तिचं नाव कळत नसतं, काही कळत नसतं, आणि त्याच्या विरुद्ध त्यांचं घरात वागणं असतं. बरोबर आहे. तुम्ही जे करता अध्यात्म ते तुमच्या शरीरावर दिसलं पाहिजे, चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. जाताना रस्त्यानं की नाही हा वेगळा माणूस आहे, म्हणजे वागणुकीतून दिसलं पाहिजे. माझ्या इथे प्रकार खूप येतात. बसतात ध्यानाला, असं वाटतं मी खूप ही झालेली आहे. बसले लोक की इकडं तिकडं बघायचं, असं इकडं काय तुम्हाला फसवताय, आम्हाला नाही. तुम्ही तुमचं फसवणूक करून घेताय. अति पुस्तकं वाचून तुम्ही त्याप्रमाणे करताना चुकताय. कशा करता पाहिजे? आणि हे प्रश्नोत्तर सोडून तुमच्या शरीराचं डबडं करतात, रेडिओ करतात. तुम्हाला काय त्यातनं मिळतं? त्यापेक्षा महाराज म्हणायचे की अंगात आलं तर तिला म्हणावं तू माझ्या अंगात येऊ नकोस, माझ्या समोर येऊन उभे राहा, समोर माझ्या समोर येऊन उभे राहा, माझ्याशी बोल, तर खरं. किती जणांच्या अंगात आता शंकर महाराज येतात, पेवच फुटले, झाला वाकडा की आला शंकर महाराज. अहो ती शक्ती येणं काही चेष्टा आहे? तुम्हाला पेलवणार आहे? काय करतो आपण? समाज कुठं चालला आहे? आणि ह्याच्याकरता जागृती केली पाहिजे. जसं नाथपंथ दूषित झाला तसं समाजसुद्धा याच्यामुळे दूषित होतो. आणि जे देवाला मानत नाहीत ते लोकांना मग जास्त फावतं. आमच्या इथं सुद्धा अंगारे दुपाऱ्याला महत्त्व नाही, गंडे दोरे नाहीत. नाही तर आज माझी 5 ते 6 दुकानं इथं लागली असते. परंतु ते करायचं नाही, ते फसवणूक आहे, त्याने काही होत नाही. तुमची ताकद करा, तुमची मानसिकता पक्की झाली, तुमची मानसिकता तुमचं काम करते, यांचा आशीर्वाद. महाराज गेल्यानंतर माझ्या इथं अनुभव आहे. देह ठेवल्यानंतर ते जाताना 6 महिने आधी त्यांनी मला सांगितलं की रात्री झोपलो होतं मी, माझे अंथरूण वर असायचं हॉलमध्ये, ते बेडरूममध्ये झोपायचे. कारण आम्ही कोणी जवळ झोपत नव्हतो त्यांच्या. ते गिरनारला पहाटे दर्शनाला जायचे, शरीर त्यांचं गार पडायचं, गिरनारला दर्शन करून ते यायचे. त्यामुळे आम्ही जवळ झोपायचो नाही, श्वासावर फरक पडतो. मी वर असं अंथरुणाला झोपायला लक्ष असायचं माझं. 96 वय होतं त्यांचं. ते झाल्यावर मला हाका मारली, ओ सदाभाऊ या इकडं, कधी सुधीर, कधी सुद्या, कधी सुधा. पण शक्यतो कोणाला ते एकांत बोलायचे नाहीत, कोणालाच नाही. या सदाभाऊ म्हणले. म्हटलं का परचकाला जायचं, लग्न जायचं आहे का? नाही म्हणले. सांगायचं आहे तुला एक. शेजारी सोनबाई आमच्या होते, त्यांना दिवस गेले होते. 11:15, 11:30, 11:15 म्हणले आजपासून 6 महिन्यांनी देह मी ठेवणार आहे, तर आजपासून माझ्यावरचं प्रेम तू कमी कर. माझ्यावर प्रेम करू नकोस, प्रेमाची बंधनं तोड. 6 महिन्यापूर्वी सांगितलं.
सुनबाई बाहेर आल्या. त्या म्हटलं काय झालं? नाही म्हटलं, त्यांच्या क्रिया आहेत. त्याप्रमाणे त्यांनी गुरुला शब्द दिला होता आणि आईसाहेबांना, कारण त्यांची पहिली उपासना त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या त्या गडावर प्राप्त झाल्या. कारण गुरु म्हणले होते की ही शक्ती, ताकद, सगळ्या सिद्धी या आईसाहेबांच्या ताब्यात आहेत. सप्तशृंगी देवी आणि चौरंगीनाथ मुलगा त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या हातात तिथं तू उपासना करून म्हणून 21 दिवस त्यांनी कडुलिंबाच्या रसावर उपासना केली. आणि त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितलं की तळ्यात शेजारी उडी मार, शिवाचं मंदिर तिथं धुना लावून बसले होते, उडी मार तुला प्रसाद मिळेल. तिथं त्यांनी स्नानाला गेले, 3 बुड्या मारल्या, तेव्हा हातामध्ये कंकण आलं. कंकणावर नागाचा फडा आहे, दुसऱ्या फड्यावर नागाच्या कंकणावर 64 योगिनी आहेत. आणि मोठं जे आहे पदक त्याच्यावर अष्टभुजा नारायणी देवी आहे, गणपती आहे, दत्तपादुका आहे, शिव आहे. आणि म्हणले जिथं असेल तिथं मरेपर्यंत नवरात्र करायचं. मग अद्यावत शरीर ठेवेपर्यंत नवरात्र चालू, कडक उपासना, घरात नाही. मग जायच्या आधी सुद्धा ते उपासना त्यांना यायची, त्याप्रमाणे उपासनेत आमच्या बदल असायचा. भैरवशक्ती उपासना द्यायची, चौरंगीनाथ येते, त्याप्रमाणे उपासना करायची. आणि मग त्यांनी सांगितलं की आता हे माझं शेवटचं नवरात्र आहे, कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या शरीरसुद्धा साथ देईन झाले. रावला ॲडमिट केलं होतं त्यांना, दोघे आम्ही ॲडमिट होतो. राव म्हणले त्यांचं योगिक शरीर आहे, त्यांना माझ्याकडे आणू नका, आम्ही सुया टोचणार करणार, त्यांना काही करायचं असेल तर आमच्याकडे आणू नका, मी डॉक्टर घरी पाठवेन. राव हॉस्पिटल, राव म्हणले, पण त्यांना इथं नका आणू, ती व्यक्ती फार वेगळी आहे, मी त्यातला आहे म्हणून सांगतो. आणि घरी त्यांनी जायच्या आधी मला सांगितलं मी देह ठेवणार. नवरात्र बसवलं, मला सांगितलं नवरात्र उठवायचं नाही, नवरात्र उपासना पूर्ण करायची. मला चंदनाच्या लाकडात किंवा याच्यात दहन करायचं नाही, त्यांचा शब्द म्हणजे कुकरात टाकायचं. कुकर म्हणजे आपली विद्युत दाहिनी. अस्थी माझ्या कोणाच्या हातात लागता का म्हणे, नाही तर आमच्या अस्थी चार्ज असतात, मांत्रिक घेऊन जातील, आपले काही शिष्य घेऊन जातील, पळवतील, हे आधी त्यांना माहीत. 2 दिवस त्यांची चक्र चालू झाली सगळी. थांब मी आलो, थांब मी आलो, थांब मी आलो. आणि ज्ञानेश्वरीच्या ओळ्या. मी उठून गेलो, काय हो दादा? नाही रे, झोप तू, काही नाही, झोप, पुन्हा झोप, थांब मी आलो. मग एकदा मी विचारलं काय म्हणलं, चाललं थांब, कोणाला म्हटलं? ते म्हणले मला भैरवशक्ती आणायला आलेली आणि चौरंगीनाथची, देव माझा घेऊन जायचं आहे त्यांना, त्याकरता माझी विशिष्ट वेळ येईपर्यंत मी नेऊन देत नाही, कारण माझा मृत्यू माझ्या हातात आहे. मी अजून जगू सुद्धा शकतो. ही पौर्णिमा कोजागिरी पास केली तर मी 4 वर्ष जगेन अजून, पण आत्ता माझा टाईम संपला आहे. आणि मला सांगितलं, कधी मला इथं झोपून दिलं नाही. नवरात्रात तू आणि आमचा बंडू कळत तू इथं दोघं झोपा, आत यायचं नाही. आणि एक आमचा नाना शेळके म्हणतात तो आणि मुंबईचे दोघं ते आत होते, त्यांनाही झोपवलं, झोपा म्हणले, नाही उठे. नाना शेळके फक्त पाठीवर हात फिरून बसला होता. आम्ही 12:30पर्यंत होतो, पाणी दिलं त्यांना. मला म्हणले माऊलीला फुल व्हायलं, गणपती चतुर्थीचं पंचपती, गणपतीला फुल व्हायलं, जा म्हणले. पाण्याचा घोट दिला आम्ही, आमचे भाऊ पण होते, पाणी पाजलं त्यांना, झोपवलं. आम्ही आलो इथं. त्यांनी त्यांचं जी प्रक्रिया होती ती चालू केली. तो एवढा श्वास चालू गेला की सिद्धाचा मृत्यू काय असतो शरीर ठेवणे आम्ही बघितलं. की प्राण आपण ते एकत्र करत होते, प्राण आपण वायू एकत्र करत होते, त्याचा आवाज येत होता भसरीसारखा, आणि शरीर सगळं कडक झालं होतं दगडासारखं.
आणि 2 पाय जवळ येत नव्हते, तर 1 पाय जवळ करून त्यांनी मुद्रा केली होती, इकडं तोंड करून. त्याची मूठ सुटत नव्हती. आणि जसं आपण काटा काढतो ना पायातला, तशी जीभ फक्त बाहेर काढली. आणि माझं वास्तव्य इथं आहे म्हणले कायम. मी इथं आहे म्हणले. एवढं म्हणून जीभ आत घेतली गेली. संपलं. काय शरीर एकदम तेजस्वी होतं. आत गेलो, पाणी पाजलं त्यांना. ही ताकद आहे त्यांची. मग त्यांच्या अनुभव अजून येतात. शैलेशृंगी माझी ही ती मोबाईलप्रमाणे कार्य करते. मला सगळं समजतं म्हणले. गिरनारच्या 4थ्या पट्टीत मी आहे म्हणले. रोज संध्याकाळी इथं येऊन जातो म्हणे. अच्छा. मग आपटे प्रशालेच्या मुख्याध्यापिका, प्रशालेच्या, त्या दारांना प्रश्न घेऊन विचारायच्या, जायचे नाही, बरंच वेळ यायचे. ते गेल्यावर मला म्हणले आता आमचे प्रश्न कोण सोडवणार. मला काळजी करू नका, शरीराने गेलेत पण ते 100 पटीने ताकद वाढली त्यांची. तिथं बोला फक्त, त्यांना सांगा. 8-10 महिने गेल्यावर त्यांचा नवरा आजारी पडला. कंपनीमध्ये सर्व्हिसला होता, त्या प्राध्यापिका. आणि ॲडमिट केलं. नवऱ्याला कॅन्सर. कुठला कॅन्सर? हार्टच्या मागं कॅन्सरची गोळा चिकटला होता आणि तो सपाट झाला होता. 6.5 तास ऑपरेशन चालू होतं. डॉक्टर बाहेरून म्हणले सगळ्या लोकांना बोलवून घ्या, कारण चपट झाला आहे. आम्ही काढायला गेलो तर हार्ट फाटेल. आणि अन्ननलिका चिकटलेली. ती बाई आणि तिचे भाऊ रिक्षा करून इथं आले. मी त्रेवरेशी होती म्हणून आळंदीला गेलो होतो. दर वद्य तिरुषाला मी आळंदीला जातो. 10ला सगळ्यांना घेऊन जायचे, हरिपाठ करून यायचे. तसं आम्ही गेलो. ती बाई इथं आली, रडली. आमच्या सोनबाई म्हणल्या तिथं सांगा तुम्ही. शैलेशृंगी हातात घेतली, सांगितलं, भस्म घेतलं, पायाशी लावला आणि म्हणले काय तुमच्या हातात असेल ते करा. गेलं डॉक्टरला म्हणल्या डॉक्टर माझं जे गुरु ठिकाण आहे, मी गुरुस्थान मानते. तिथनंही भस्म आणले. तुम्ही माना नका मानू, पण माझी श्रद्धा आहे. ते म्हणले आम्ही मानतो. शेवटी म्हणले त्याच्या हातात आहे, आमच्या हातात. गेलं, हात लावलं. 1.5 तासांनी परत आले. ते म्हणले तुमचं कुंकू बळकट आहे आणि श्रद्धेने तुमचं काम केलं. 10 लाखात एखादी केस आम्ही बघितली अशी. आवाळू यावं तशी ती गाठ आकसली गेली आणि ते हार्टपासून बाजूला झाली. सक्सेस ऑपरेशन म्हटलं. संध्याकाळी ती बाई 7:30ला रडणारी पेढे घेऊन आली. ते म्हणले महाराज आहेत. महाराज कुठे गेलेले नाही, आहेत म्हणले. आणि झालं. ते डॉक्टर म्हणले कुठं तुम्ही जाताय? आम्ही येतो. आला होता जाता येतो. सगळे डॉक्टर गाठ तिकडं पाठवली मुंबईला. मुंबईला सांगितलं की यांचा कॅन्सर समूळ निघाला, केमो द्यायची गरज नाही. 35 किलो वजन कमी झालं. 35 किलो. बापरे. पण पूर्ण रोगमुक्त. त्यानंतर माणूस ठणठणीत. उद्या जर आला तर तुम्हाला भेटेल. दोघे नवरा बायको दर गुरुवारी येतात. महाराजांच्या फोटोला फूल वाहतात, नारळ प्रसाद ठेवतात आणि जातात. ते म्हणले महाराजांनी मला वाचवले. परवा हार्टचं ऑपरेशन होतं, क्रिएटिन वाढलं, सगळं वाढलं. आले रडत. म्हणले दारांना सांगा बाबा. म्हणलं तुम्ही सांगा. ते डॉक्टर म्हणले काय ऑपरेशन करायचं राहून? 2 ब्लॉकेज आहेत म्हणले 95%. त्यामुळे अवघड आहे ऑपरेशन. गेले, चेक केलं सगळं. पहाटे बघते तर क्रिएटिन पार 1.1 वर. 7.5-8चं झालं ऑपरेशन. 2 स्टेंट टाकलं. खणखणीत माणूस. परवा छातीवर हात ठेवून होतं. ओके महाराजांच्या कृपेने. खूप छान. ही महाराजांची ताकद आहे.
काय करतात ते सांगते. घराला आग लागली त्यांची, कॉम्प्युटर जाळला. या राग पेटीच्या पुढे गेल्यावर आतमध्ये फ्लॅट, आणि कुठले तरी ते व्यवहाराचे फ्लॅटचे त्यांचे 16 लाख रुपये कॅश ते ड्रॉवरमध्ये ठेवले वरच्या मजल्यावर, आणि दादांचा फोटोवर. आग लागली. पेपरला फोटो आला होता. आगीचे बंब आले, ज्वाळा सगळ्या बाहेर रस्ते. ते म्हणले काय महाराज बघून घेतील. ते बसलेत वर. मुलगा गेला वर जायला, इथलं काच पडली खाली, वाचलं त्यात. सगळं विजवलं, आगीच्या बंबाने विजवलं, सगळं झालं. जाऊन बघते तर रेग मारावी तशी ज्वाळा चालली होती. फोटो आणि पैसे सेफ, 1 रुपया जळला नाही. ते म्हणले महाराजांनी अजून काय वाचवायचं आम्हाला, हे अनुभव आमचे. त्यामुळे ते शक्ती स्वतःची ठेवून जातात, आणि ती शक्ती कार्य करते. तुमचा विश्वास आणि ती शक्ती हे काम करतो. मग नाथपंथांनी हे शिकवलंय की तुमचे प्रश्न सोडवायचे, पण तुम्हाला अध्यात्माला लावायचे. म्हणून नाथपंथांची पद्धत अशी होती की ते पहिलं गावातल्या राजाला धरायचे. राजाला दीक्षा दिली की प्रजा सुधारते. म्हणून सगळे राजे ते नाथपंथी आहेत. राजे जे आहेत तेच पुढे नाथपंथी साधू झालेले. पण लोकांना नाथपंथही कळत नाही, अध्यात्मही कळत नाही, आणि नको ते अर्धवट वाचतात, उद्योग करतात. त्यात कमर्शियल बेस जास्त असतो. आमच्या वडिलांनी कोणाकडे 1 रुपया नाही घेतला. चहासुद्धा स्वतःच्या खिशातलं पाचायचं. अहो माझा आता वर फ्लॅट आहे, 900 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे. त्याला विकायचं म्हणलं विकू नका, तरी विकायला काढला. 25 लाख रुपये त्यावेळी किंमत होती त्याची, 85 झाली. ते म्हणले नाही मला आध्यात्मिक ह्याच्यातच द्यायचं. म्हणलं अध्यात्म आणि व्यवहार वेगळा ठेवा. नाही म्हणले. शेवटी मी बांधले, मी करेन. ओके म्हणलं. माझ्या नावावर होतं. आले ते राजपाठक म्हणून आले, म्हणजे ते कान्होजी पाठकांच्या घराण्यातले. कान्होजी पाठक माऊली त्यांना गुरु मानायचे. त्यांनी सांगितलं म्हणून वद्य त्रयोदशीला समाधी घेतली. कान्होजी पाठक त्यांच्या घराण्यातले. त्यांना 2 लाखात फ्लॅट देऊन टाकला. 2 लाख. ते उलटले, मागून त्रास दिला मला, केस टाकली. तर आम्ही असेच बसलो होतो जेवायला, आई मी आणि ते. तो म्हणलं महाराज मला शुगर लागली त्याच्यामुळं, डायबिटीज चालू झालं मला राव, कारण नसताना केस माझ्यावर टाकली. तुम्ही व्यवहार केला, नाव माझं. काय म्हणले ते? म्हणले काळजी करू नका, ते बघतील. ते हे आनंद घेणार नाही. त्याने केले ना उद्योग. 1 रात्रसुद्धा इथं राहिले नाहीत. मुलगा लंडन, मुली पळून गेल्या. ते स्वतः दोघेही गेले. आणि मी म्हणलो कधी जाणार ती बाई? ते म्हणता म्हणता आईकडे बोट टाकले. पहिली ही जाईल मग ती जाईल. मी म्हणले हे काय नाटक? काय नाही रे. त्याप्रमाणे पहिले आई गेली आणि मग त्या गेल्या. अच्छा अच्छा. त्यांना आधी सगळं माहिती असायचं, कळायचं त्यांना. किंवा आता बाधिक प्रकार किती ते काढायचे. चिकार पण कुत्रं हाकलो तसे हाकलायचे ते. नाही तर लोकांना बघितलं 12 मिनिटे गादीवर बसतात, मग ते काय काय उद्योग करतात. तो उलटा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो, आजारी पडतात, काही जातात. पण यांचं काही नाही. आले की काढले की निघाले. हड बनायची. इथं 12 सेवेला असायची. सेवेला 12 होते. सेवेलाच बरं. कारण पहाटे रात्री मी उठलो ना, चला चल अच्छा आत्ता काही देणार नाही, चल वेळ आहे तुला. आणि मी आलो की गप, डोळे ते उघडे दिसायचे. म्हणलं महाराज तुम्ही काय चाललंय? तुम्ही माझी झोप खलास करताय, मी रात्रपाळी करू, काय चाललं? ते म्हणजे जा रे झोप वेळा येतो. म्हणलं तर कमाल आहे. म्हटलं राव
मी 3-3दा उठतोय म्हणलं तुम्ही बडबड करताय म्हणून. मग एकदा म्हणलं नाही आज मला कळलं पाहिजे काय. ते म्हणले अरे बाधिक काही इथे येतात आणि शंकर महाराज त्यांना इथं पाठवतात. शंकर महाराज मठावर 12 ते 3 हा टाईम बाधिकाचा आहे. सूक्ष्म स्वरूपातल्या बाधिका तिथं लाईन असते, ते मोकळे करतात. त्यांना उद्योग नाही ते माझ्याकडे पाठवतो की जा तिकडं त्याच्याकडं. मग ते येऊन मला त्रास देतात. पण हे काका अजूनही चालू आहे. येतात आणि म्हणले मी मग त्यांना दिवस देतो त्याला मुक्त करतो. इथं आलं तांब्याचा एवढा तांब्या आहे त्याने आवडून टाकला असं. येतात ते पाटील म्हणून असा माणूस तांब्या आवड. ते म्हणले शंकर महाराजांनी ते पाठवलं तुम्ही जोडणार. हो म्हणलं हे उद्योग काय, उद्या तुम्ही गेल्यावर ही 12 उरावर बसले आमचे तर काय करणार. ते म्हणले त्याची काळजी करू नका तुम्ही मी आहे. त्यामुळे त्या आता आमच्या शेजारच्या आमच्या अनुभवाला आम्ही कोणी नव्हतो तर ती म्हणली आज आम्हाला झोप आली नाही तुम्ही कोणीच नाही सुनते. आणि तिला झोप जरा लागली तर दादा असे खुर्चीवर बसले होते तिथं नेहमीच्या हापचड्डी त्यांची बदल आणि बसले होते आणि तिच्याकडे वळून तिला म्हटले झोप ग बिंदास मी आहे. अच्छा, हा कधीचा प्रसंग? एवढंच आत्ताचाच. आणि झोपली ती. अच्छा. सकाळी उठून म्हणजे त्यांचं अस्तित्व मला जाणवलं, झोपली म्हणली मी. आज खूप छान गप्पा झाल्या तुमच्या बरोबर असं वाटतंय. हो, खूप नाही अजून भरपूर आम्हाला गप्पा मारायच्या आहेत तुमच्या सवडीप्रमाणे. पण आज जो महत्वाचा संदेश पिरियड संपला तुमचा, महत्वाचा जो कॉलेजचा पिरियड संपला. तुमचा विश्वास आणि शक्ती किंवा जे हरिनाथ बाबा म्हणायचे की चिंता मत करना चिंतन करो, ह्याची मला आज खूप प्रकर्षानं आठवण झाली सगळ्या बोलण्यात. चिंता मत करू चिंतन करो. ते म्हणायचे चिंता मत करू चिंतन करू. दोन्हीतली विभूती, कमंडलूतलं पाणी आणि रोट हेच तुमचं रक्षण करेल. त्यामुळे चिंता केली की तुमचं शरीर खातं. म्हणून चिंता करू नका, चिंतन करा. आता पुढच्या भागात लवकर भेटूया. काकांना अजून बरेच प्रश्न असणार आहेत पण लवकरच तुम्ही काढून आणा, आम्ही उत्तर देऊ. पण आता एका प्रश्नाला मला पैसे घ्यावे लागणार आहेत. चालेल, ठीक आहे, ओके, धन्यवाद.